हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण. तर खूप काही सांगायचं आहे. व्हिडिओ काढायचे राहिलेले आहेत बरेचसे. आता माझं प्रोसेस चालू झालेली आहे. तर मी तिकडं जाते. एवढे खूप हाल होते आहेत ना, कारण की इथून पहाटे जायचं तिथं अख्खा दिवस जातो कोर्टामध्ये. आणि अख्खा दिवस गेला की परत पहाटे सकाळी निघून यायचं आणि परत इथं कामावर जायचं. तर असे म्हणजे चिडचिड व्हायला लागलेली आहे सगळ्या गोष्टींची. असं नाही का त्रास व्हायला लागलेला आहे की बाबा सगळं जाणं येणं आणि सुट्ट्या घेणं तर परवडत नाही आहे. किंवा का सुट्ट्या घ्यायचं म्हणलं की मग म्हणते की बाबा माहिती तू कामावरूनच घरी राहा म्हणून. अशा काही गोष्टी होतील. तर काल सरांनी कॅश दिली आहे. ऑनलाईन लागत होते पैसे, काय कॅश दिली तसेच. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तर काही गोष्टींचे एवढं टोमणे खाल्ले, एवढ्या काही गोष्टी केल्या. भरपूर टोमणे खाल्ले की हे माझं आहे, हे माझं आहे. कधी आपल्या तिथं हक्काचं वाटलंच नाही आहे. आणि मी आता इथं एवढी स्टेबल झालेली आहे ना, तरी पण दोन मनं बोलतात ते. तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये काही जास्त सांगणार नाही आहे तुम्हाला. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे. तर असं नाही का, बोलू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सांगायचं गुड न्यूज म्हणजे फायनली गुगल पिन आलेला आहे. हा पिन फर्स्ट टाईम आला होता तेव्हा पण मी म्हणजे नाही का माझ्या तेव्हा पण मेहनतीचंच फळ होतं की मी करत होते, काढत होते. पण खूप काही गोष्टी माझं आहे माझं आहे माझं आहे म्हणून जे करते ते माझ्या जीवावर करते, जे करते ते माझ्या जीवावर हे करते. तर आता मी स्वतः न्यू चॅनल ओपन केला. न्यू चॅनलचं मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर हा गुगल पिन आलेला आहे. जवळजवळ मी आता 8-9 महिने झाले चॅनल ओपन करून. आणि हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. तुम्ही मला खूप सपोर्ट केला. व्हिडिओ पाहिले, भरपूर सारे व्हिडिओ पाहिले, त्याला व्ह्यूज आले. व्ह्यूज आल्यानंतर वॉच टाईम वाढला आणि त्याच्यानंतर हा माझा गुगल पिन आलेला आहे. पोस्टने आलेला आहे. आता मी हा ओपन करून जिथं तो पिन टाकायचा आहे तिथं तो पिन मी 6 डिजिट असतो तो टाकणार आहे. तर असंच आपण येणं चांगल्याने आपल्याला काय असं वाटतं की बाबा आता आपलं हारले सगळं, आता आपण काय गोष्टी करू शकत नाही आहे. पण ही आपली सगळ्यात घाण विचार करण्याची क्षमता असेल की मी काही गोष्टी करू शकत नाही आहे. पण माणसाचं कसं असतं, दोन मनं असतात. ते मी आता हे बुक वाचते ना, तर त्याच्यात तेच पूर्ण रीड करते की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर आहे ना, जे आपलं मन असतं ना, अंतर्मन असतं ना, ते आपलं बाह्यमन आपलं काही पण सांगा. पण अंतर्मनाला माहिती असतं की हे आपण बाह्यमन आपलं जे अंतर्मनाला सांगतं ना, त्याच गोष्टी ते कॅप्चर करतं आणि त्याच गोष्टी प्रेझेंट करत राहतं. जर आपण निगेटिव्ह बोलत असेल ना, तर ते निगेटिव्ह गोष्टी प्रेझेंट करत राहतं. आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्याबरोबर का अशा गोष्टी होत्या ते. तर मला त्याचा खूप सारा अनुभव आलेला आहे. म्हणून मी दरवेळेस एक गोष्ट बोलते ना, ती गोष्ट होतीच होती. म्हणून मग मी ठरवलेलं आहे की आता बाबा चांगलंच बोलायचं म्हणून. चांगलंच बोलायचं त्यासाठी ठरवलेलं आहे. तर आता मी हा पिन ओपन करणार आहे आणि टाकणार आहे. आणि हे माझं मेहनतीचं फळ आणि तुम्ही केलेला सपोर्ट हे सगळे मिळून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्नाला 100% यश भेटतंच भेटतं. आता मला तेच करायचं होतं. मी काल आले ह्या टाईमला आले, आवरलं, फ्रेश झाले आणि 10 वाजता मेडिकलला निघून गेले. तर नंतर खूप असं हेडेक झालं, कारण की आणि माणसाचं मन थाऱ्यावर नसेल ना, तेवढ्याच चुका करतं माणूस आणि सांगू शकत नाही आहे. तर खरंच जे माणसाची मेंटॅलिटी असते ना, ती विचार करण्याची फक्त चांगली पाहिजे. तर तुम्हाला मी तिथं पण काही काही गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत. मी तुम्हाला सर्व तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर भरपूर दिवस झाले व्हिडिओ पण नव्हते पोस्ट केले. आणि मी माझं डेली रुटीन दाखवण्याचा खूप खूप प्रयत्न करणार आहे. मोबाईल घेतलेला आहे, न्यू मोबाईल घेतलेला आहे. पण मला व्हिडिओ शूट करणं होत नाही आहे. मला व्हिडिओ शूट करायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे की माझं रुटीन नेमकं कसं आहे, मी कितीला उठते, काय काय करते, स्टार्टिंग कशी होती, एंड कसा होतो, इथपर्यंत मला सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत. आणि माझा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास पण खूप म्हणजे खूप अवघड होता. कशा कशा ह्याच्यातून गेलेली आहे ना, मलाच माहिती आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींना मी इथं स्टेबल आहे हे पण मलाच माहिती आहे. कारण की बोलताना काहीच वाटत नाही, असं
नाही का, पुढच्याला बोलताना काहीच वाटत नाही, उचलले जीभ लावली टाळायला, अशा काही गोष्टी असतात. पण त्या गोष्टी आपण फेस करत असतो ना, तेव्हा आपल्याला त्या समजत असतात की ह्या गोष्टीतून आपण कसं पार पडलो आणि कसं गेलेलो आहे ते. म्हणून थोड्याशा गोष्टींचं खूप त्रास झालेला आहे, खूप खूप. आणि त्रासातूनच माणूस स्टेबल होतो आणि कुठंतरी जाऊन पोचतो. तर मी अजून कुठंच नाही पोचलेली, निम्म्याच रस्त्यामध्ये आहे. अजून खूप सारं पुढं जायचं आहे. तर चला मग, जास्त काही व्हिडिओ मी मोठा करत नाही आहे, छोटाच व्हिडिओ करते. अजून पण मला असं कसं सर्दी ते झाले, पाऊस चालू आहे बाहेर, आता गावावर जायचं आहे. कपडे टाकलेले आहेत वाळायला, तर वाळतील नाही वाळतील मला काही माहीत नाही आहे. तर कसे वाळतील आणि वाळले नाहीत की वास येतो, आणि मी तर बाथरूममध्येच टाकलेले, निम्मे टाकलेले बाहेर. तर चला मग, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.